चला वेलकम एव्हरीवन. गुड मॉर्निंग. वेलकम टू डेली न्यूज अनालिसिस. या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक महत्वाचं लेक्चर आपण सकाळी 9 वाजता या ठिकाणी घेत असतो आणि या लेक्चरमध्ये आपण जे चालू घडामोडी आहेत, जे करंट अफेअर्स आहेत आजच्या दिवसातील महत्वाचे, ते आपण कव्हर करत असतो. आजही करूयात आणि महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात. न्यूज पण आज थोडे जास्त महत्वाचे आहेत, तो आपण सर्व पाहूयात. 15 नोव्हेंबर 2024 डिस्कस करूया कोणकोणत्या महत्वाच्या न्यूज आहेत. त्या अगोदर जर पॉसिबल असेल तर हे लेक्चर आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. सर्वांना या लेक्चरला इन्व्हाइट करू शकता. जॉईन झाला असाल तर सेशनला लाईक करू शकता, म्हणजेच नंतर ते राहणार नाहीये. जर तुम्हाला व्हॉट्सअपला जॉईन व्हायचं असेल, व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, तर एक नंबर मी तुम्हाला आता देतो. या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या. या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा की सर ग्रुपला ऍड करा. मी ग्रुपला ऍड करून देईल. टेलिग्रामला तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलचं नाव DNA बाय अनिकेत जाधव सर्च करा किंवा लिंक आता कमेंट बॉक्समध्ये आली असतील, ते तुम्ही चेक करा. त्यावरती क्लिक करा. तुम्हाला जो टेलिग्राम चॅनल आहे तो मिळून जाईल. लेक्चरची PDF असेल किंवा लेक्चरचं क्विज असेल, हे सर्व आपल्याला याच टेलिग्राम चॅनलला मिळून जातं. तो न विसरता हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बाकी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 1 डिसेंबरला देत असाल, या परीक्षेसाठी आपण एक महत्वाची बॅच सुरू केली होती, प्रिलिम बुस्टर बॅच. या बॅच मध्ये आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मुद्दे कव्हर केलेत आणि आजच दुपारी आपण या लेक्चरमध्ये करंट अफेअर हा टॉपिक घेणार आहोत. पूर्ण 1 वर्षाचा रिकॅप घेणार आहोत. ओके, सो तुम्ही जर या बॅच मध्ये नसाल तर नक्की जॉईन करू शकता. ऍडमिशन अजून पण ओपन आहेत. ऍप्लिकेशन डाउनलोड कराल. ऍप्लिकेशन आहे नवयुग स्टडी फोरम. गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल. सर्च करा, डाउनलोड करा आणि प्रिलिम बुस्टर बॅच तुम्ही जॉईन करू शकता. हे सर्व प्रिलिम्स ओरिएंटेड मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. न विसरता ही बॅच तुम्ही जॉईन करा आणि रिव्हिजनला चांगल्या पद्धतीने आपण पुढे नेऊ शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही न्यूज डिस्कस करूया. त्या ग्लान्समध्ये समजून घेऊयात. पहिली न्यूज, पहिल्या सर्व महिला CISF बटालियनला मान्यता. CISF जे आहे त्याच्यामध्ये सर्व महिलांची बटालियन याला मान्यता मिळाली. आपण डिस्कस करूयात. यानंतर IDFC फर्स्ट बँक, आता एक आठवड्या अगोदर आपण डिस्कस केलं होतं की भारतातील पहिली बँक म्हणली होती. एक पर्टिक्युलर पॉइंट त्यांनी केलेला आहे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मध्ये, तो कमेंट करायचा आहे. एक आठवड्या अगोदर आपण IDFC बँक कुठं पाहिले, आत्ताची न्यूज आहे. पहिले विंग्स स्टार्टअप लाउंज त्यांनी सुरू केलं. कोणत्या शहरामध्ये सुरू केलं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. यानंतर एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज वर्षभरातली, ती म्हणजे बुकर पुरस्कार. समंता हार्वे यांच्या ऑर्बिटल कादंबरीला बुकर पुरस्कार मिळालाय. आता हा बुकर पुरस्कार नक्की काय आहे, यांना का मिळाला, ही ऑर्बिटल जी कादंबरी आहे ती का महत्वाची आहे, हे डिस्कस करूयात. त्यासोबत इंटरनॅशनल बुकर प्राइज 2024 हे कोणाला मिळालं होतं हे डिस्कस करूया. कारण बुकर पुरस्कार वेगळा, इंटरनॅशनल बुकर पुरस्कार वेगळा, या दोन्हीचे विजेते वेगवेगळे राहतात आणि ते आपण रिवाज करणार आहोत. यानंतर डोमिनिका नावाचा जो देश आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायेस्ट नॅशनल अवॉर्ड देणार आहेत. ज्ञानशक्ती एक थिंक टँक आहे, डिस्कस करूया कोणी सुरू केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हे जे स्टेफनिक आहेत यांना युएनचे अँबॅसेडर म्हणून नेमलेलं आहे. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातले राजदूत किंवा अँबॅसेडर म्हणून एलिस स्टेफॅनिक हे तुम्हाला पाहायला मिळतील. एक्सरसाइज सी विजिल डिस्कस करूया. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर आहे. एअर इंडिया आणि विस्ताराचं मर्जर डिस्कस करू. पाचवा, राष्ट्रीय एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, हे जे EMRS आहे त्याचा एक तुम्हाला उत्सव पाहायला मिळतो, ते बोलूयात. आता एक टायफून आहे जे खूप चर्चेमध्ये आहे, उसागी नावाचं. आता हे उसागी चक्रीवादळ नक्की कुठं आले, कोणत्या देशाला याच्यामुळे नुकसान होतं आहे, हे उसागी आपण डिस्कस करू. महत्वाचा इंटरेस्टिंग आहे. मध्य प्रदेशचा कालिदास सन्मान विजेते पाहायचेत आणि शेवटी 5 क्वेश्चन्स आहेत, हे सोडवल्याशिवाय कोणी जायचं नाही. तर या संपूर्ण न्यूज आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या न्यूजला. पहिल्या सर्व महिला CISF बटालियनला मान्यता. बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF यांनी आपल्या पहिल्या सर्व महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे. हा पॉइंट विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या डिफेन्स फोर्समध्ये सर्व महिला बटालियनच्या स्थापनेला नोव्हेंबर 2024 मध्ये परवानगी मिळाली? ऑप्शन मध्ये CRPF असेल, CIPF असेल, यानंतर तुम्हाला SSB पाहायला मिळेल. ओके, तर हे जे ऑप्शन्स आहे त्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. CISF आपण पाहतोय आणि यांच्या सर्व महिला बटालियनला आता मान्यता मिळाली आहे. यानंतर जर CISF ची स्थापना आपण पाहिली तर 1939 ची स्थापना आहे.
सेवानिष्ठा त्यांचं बोधवाक्य आहे. आणि सध्याचे डायरेक्टर जनरल कोण आहेत? राजविंदर सिंग भाटी. ऑगस्ट महिन्यातली नियुक्ती आहे, हा प्रश्न येऊ शकतो कंबाईनला. ओके, तर CISF चे जे डायरेक्टर आहेत ते कोण आहेत? एकदा कमेंट करा सर्वांनी. राजविंदर सिंग भाटी यांचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि कायदा 1949 चा आहे, नॉट इम्पॉर्टंट. आता काय पॉईंट महत्वाचे आपल्याला, की सर्व महिला बटालियनला कोणत्या डिफेन्स फोर्सेस मध्ये मान्यता मिळाली? CISF. स्थापना 1939. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, डायरेक्टर जनरल आहेत राजविंदर सिंग भाटी. ही पहिली न्यूज आहे. आय होप क्लिअर असेल. आपण पुढच्या न्यूजला जाऊ शकतो. सेकंड न्यूज आहे IDFC फर्स्ट बँक. लास्ट वीक मध्ये आपण कोणती फॅक्ट यांच्याबद्दल पाहिले? कमेंट कराल आता करा किंवा लेक्चर झाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये करू शकता. तर पहिले विंग्ज स्टार्टअप लाउंज यांनी बंगळुरू शहरामध्ये सुरू केले. कमेंट कराल शहराचं नाव, अत्यंत महत्वाचं. बंगळुरू शहरामध्ये आपण काय पाहतोय? IDFC फर्स्ट बँकेचं पहिलं स्टार्टअप लाउंज. ओके, लोकेशन आहे बंगळुरू. बंगळुरू तुम्हाला माहिती असेल स्टार्टअपच्या दृष्टीने वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट शहर आहे. जर आपल्या भारतातल्या आपण 3-4 मोजकी शहरं पाहिली जी AI ला किंवा आपल्या या स्टार्टअपला खूप जास्त प्रोत्साहित करतात, एक तर आहे बंगळुरू जे टॉपला आहे, पुणे आहे. ओके, यानंतर तुम्हाला आपलं गुरुग्राम पाहायला मिळतं, नोएडा पाहायला मिळतं. तर हे जे सेंटर्स आहेत हे स्टार्टअप सेंटर आहेत भारतातले, हे लक्षात राहू द्या. आणि खूप कमी आहेत. गुरुग्राम हरियाणा मधलं, नोएडा आपल्या UP मधलं, आपल्या इथं आहे मुंबई आणि जे पुणे आहे ते. आणि शेवटी आपण पाहतो ते कर्नाटक मधलं बंगळुरू. हे स्टार्टअपचे सेंटर आहेत. बरेच स्टार्टअप तुम्हाला याच शहरांमध्ये पाहायला मिळतात किंवा ऑलमोस्ट महत्वाचे सगळे स्टार्टअप तुम्हाला बंगळुरू, पुणे, गुरुग्राम, नोएडा याच शहरांमध्ये पाहायला मिळतात. तो हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवाल, की यामुळं IDFC फर्स्ट बँकेनं भारतातील पहिलं स्टार्टअप लाउंज बंगळुरूमध्येच सुरू केलंय. यानंतर अत्यंत महत्वाचा पुरस्कार पाठच करायचा इथून पुढच्या सर्व एक्झामसाठी, बुकर पुरस्कार. आणि शक्य असेल तर कमेंट नक्की करायची. बुकर पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? नाव आहेत समांथा हार्वे. आणि यांची एक कादंबरी आहे किंवा यांचं एक पुस्तक आहे. कादंबरी आहे ऑर्बिटल नावाची. हे ऑर्बिटल लक्षात ठेवा, कारण अवकाश क्षेत्रावरची ही अशी पहिलीच कादंबरी आहे ज्याला बुकर पुरस्कार मिळाला. स्पेस सेक्टरवरती असणारी ही पहिलीच नोवेल आहे ज्याला बुकर पुरस्कार मिळालाय. हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. विजेते आहेत समंथा हार्वे आणि त्यांची जी कादंबरी आहे त्या कादंबरीचं नाव आहे ऑर्बिटल. सर्वांनी लक्षात ठेवाल. आणि ऑर्बिटल कशाबद्दल आहे? ऑफकोर्स त्याच्या नावामध्येच ऑर्बिटल म्हणजेच स्पेस सेक्टर मधली आहे. स्पेस सेक्टर मधली ही पहिलीच तुम्हाला काय पाहायला मिळते? कादंबरी पाहायला मिळते या संदर्भात. ओके, तर हा एक महत्वाचा मुद्दा बघा. पहिली न्यूज आपण पाहिली, CISF मध्ये पहिल्या सर्व महिला बटालियनला मान्यता. IDFC फर्स्टने स्टार्टअप विंग्ज लाउंज जे आहे ते बंगळुरूमध्ये सुरू केलं. आणि तिसरी न्यूज आतापर्यंत आपण पाहिली, समंथा हार्वे यांना ऑर्बिटलला बुकर पुरस्कार म्हणजेच ऑर्बिटल कादंबरीला बुकर पुरस्कार. ही सेकंड स्मॉलेस्ट नोवेल आहे, म्हणजे दुसरी सर्वात लहान तुम्हाला एक कादंबरी पाहायला मिळते ज्याला हा जो बुकर पुरस्कार आहे तो मिळालाय. ओके, तर हा एक मुद्दा जस्ट फॅक्ट म्हणून लक्षात ठेवाल. बाकी सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. समंथा हार्वे असतील, बुकर पुरस्कार आणि ऑर्बिटल कादंबरी. पुढं तर मग असाच एक पुरस्कार आम्ही नेहमी ऐकतो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. हा वेगळा आहे बघा, समजून घ्या, दोन्हीमध्ये फरक आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आता हा मे महिन्यामध्ये डिक्लेअर होत असतो. आपण ही जी न्यूज आता मी तुम्हाला आणलेली आहे ही मे महिन्यातली आहे, पण महत्वाची आपल्या एक्झामसाठी. तर मे महिन्यामध्ये जवळपास तुम्ही पाहता की इंटरनॅशनल बुकर प्राइज जे आहे ते कैरोस या कादंबरीला किंवा या पुस्तकाला मिळालं. जे रिटर्न म्हणजे जे लिहिलेलं आहे जेनी एर एर एरपेनबेक, हे नाव लक्षात ठेवा, जेनी एरपेनबेक. आणि याला ट्रान्सलेट केलेलं आहे मायकल हॉफमन यांनी. पण हे लेखकाचं नाव अत्यंत महत्वाचं, ट्रान्सलेशनचं नाव शक्यतो विचारत नाहीत, पण तरी वाचून ठेवाल. 2024 चा जर इंटरनॅशनल बुकर पुरस्कार विचारला तर जेनी एरपेनबेक, आणि जर फक्त बुकर पुरस्कार विचारला तर हार्वे समंथा किंवा समंथा हार्वे. ओके, तर हा मुद्दा क्लिअर राहू द्या. इथं कादंबरीचं नाव आहे ऑर्बिटल आणि इकडं कादंबरीचं नाव आहे कैरोस. ओके, पुढं डॉमिनिका नावाचा एक महत्वाचा देश, एक छोटा देश, आयलंड नेशन आहे कॅरेबियन बेटांमध्ये. यांनी ठरवलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण हायेस्ट नॅशनल अवॉर्ड देऊयात आणि हा पुरस्कार त्यांना आता जाहीर झाला.
कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोविड-19 महामारीच्या काळामध्ये देशासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल डोमिनिका पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे. हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुढच्या आठवड्यामध्ये एक परिषद होईल, त्याच्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ओके, तर देश लक्षात ठेवाल. अशा पद्धतीने अनेक देश आपण पाहतो की ज्यांनी जे हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड्स आहेत, म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत, ते भारताचे पंतप्रधान असतील किंवा भारताचे राष्ट्रपती असतील यांना प्रदान केलेले आहेत. आता हेच थोडं जर आपण पाहिलं की डॉमिनिका जो देश आहे त्याचे कॅपिटल लक्षात ठेवा, रोसे ही कॅपिटल तुम्हाला पाहायला मिळते, कोणी विचारणार नाही. फक्त जस्ट एक आयडिया म्हणून लक्षात राहू द्या. एका साईडला कॅरिबियन समुद्र आहे, दुसऱ्या साईडला अटलांटिक समुद्र तुम्हाला पाहायला मिळतो. असा हा रिपब्लिक ऑफ डॉमिनिका, रोसी ही तुम्हाला कॅपिटल पाहायला मिळते. आता पंतप्रधानांना अलीकडच्या काळामध्ये काय असे पुरस्कार मिळाले? जुलै 2023 मध्ये ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर फ्रान्सचा पुरस्कार जाहीर झाला. जून महिन्यामध्ये ऑर्डर ऑफ द नाईल इजिप्तचा पुरस्कार आहे. 2023 मध्ये कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू न्यू गिनी, ओके, पापुआ न्यू गिनी. 2023 चॅम्पियन्स ऑफ द ऑर्डर फिजीचा. 2023 मध्ये रिपब्लिक अवॉर्ड पलाऊचा. असे अनेक हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड पंतप्रधानांना जाहीर झाले. पण जर राष्ट्रपती प्रश्न विचारला तर राष्ट्रपतींची लिस्ट वेगळी आहे. राष्ट्रपतींना मागच्या वर्षी तो येल्लो स्टार सुरिनामचा पुरस्कार मिळाला होता. ओके, हा मुद्दा सर्वांनी लक्षात राहू द्या. यासोबत यावर्षी राष्ट्रपतींना फिजीचा पुरस्कार देखील मिळालाय. जसं पंतप्रधानांना फिजीचा पुरस्कार 2023 ला मिळाला होता, तसा भारताच्या राष्ट्रपतींना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 मध्ये मिळाला. ओके, तर हे पॉइंट लक्षात ठेवा, कारण जर पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील आणि त्यांना हे काही हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिले जात असतील तर आपण ते वाचणं गरजेचं आहे. प्रश्न येऊ शकतो. एक नवीन थिंक टँक तुम्हाला पाहायला मिळते, नाव आहे ज्ञानशक्ती. साऊथ वेस्टर्न कमांड्सची नवीन थिंक टँक जयपूरमध्ये. राजस्थानचा संरक्षण औद्योगिक तळ मजबूत करण्यासाठी लष्कराच्या जयपूर स्थित दक्षिण पश्चिम कमांडने ज्ञानशक्ती नावाचं किंवा ज्ञानशक्ती नावाचं एक थिंक टँक सुरू केलेलं आहे. प्रश्न सिंपल आहे. जर विचारलं की हे ज्ञानशक्ती कुठं सुरू केलेलं आहे, तर जयपूर एवढं एक लोकेशन विचारतील. जर विचारायचं असेल तर शक्यतो येणार नाही, पण जर आलंच तर लोकेशन माहित राहू दे, जयपूर आहे. ओके, पुढे जाऊया. आता डोनाल्ड ट्रम्प इलेक्शन जिंकलेले आहेत आणि इलेक्शन जिंकल्यापासून त्यांनी वेगवेगळ्या नियुक्त्या करायला सुरुवात केली आहे. एकदा रीड करा म्हणजे आपण कंटिन्यू करूयात. चला कंटिन्यू करूया. आपण सर्वांनी रीड केलंय की सर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूतपदी रिपब्लिक पक्षाचे एलिस स्टेफनिक नाव लक्षात ठेवा. गेल्या आठवड्यापासून आपण बरेच व्यक्ती पाहिलेले आहेत. आपण डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी, ओके, हे पाहिले का? इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी या दोघांची नियुक्ती यावरती केलेली आहे. यासोबत आपण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पाहिले, आपण अमेरिकेचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील पाहिले, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर देखील पाहिले. ट्रम्प यांनी बरेच महत्वाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. ते व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला आपण एक कारभार पाहणाऱ्या पाहिलं होतं, बरोबर. त्यांचं एक नाव पहा. हे ज्या नियुक्त्या आहेत ह्या इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला माहित पाहिजे. तर एलिस स्टेफनिक हे आता अमेरिकेचे UN अँबॅसेडर असणार आहेत. यानंतर एक्सरसाइज सी विजिल 24 भारतीय नौदल, ओके, आता नावातच सी विजिल म्हणलं की नेव्ही येणार आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी सी विजिल 24 या देशव्यापी किनारपट्टी संरक्षण सरावाची 4थी आवृत्ती आयोजित करेल. आणि बाकी इम्पॉर्टंट मुद्दे आहेत की सहकार्य वगैरे त्याच्यामध्ये असेल, पण 4थी आवृत्ती आहे एक्सरसाइज सी विजिलची, इंडियन नेव्ही ऑर्गनाईज करेल आणि 20-21 नोव्हेंबरला ती किनारपट्टीच्या एरियामध्ये करेल. ओके, नेक्स्ट इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर कुठं होणार आहे? तर 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीच्या प्रगती मैदानावरती होणार आहे. पण मैदान विचारणार नाहीत, लोकेशन सिटी विचारतील. जर शहर विचारलं तर उत्तर काय असेल? नवी दिल्ली. कमेंट करा सर्वांनी एकदा. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर
43वी आवृत्ती आणि डॅश नवी दिल्ली. ओके, एवढं माहित राहू द्या, महत्वाचं आहे. चालेल, पुढे जा. एक वन लाईनर फॅक्ट आहे, फक्त ही पाहायची होती आपल्याला. आता पुढे जाऊया आपण. बघा कोणकोणत्या न्यूज पाहिल्या आतापर्यंत. सर्वात पहिले आपण डिस्कस केलं, केंद्र सरकारनं CISF ची सर्व महिला बटालियन सुरू करण्याचे निर्णय घेतला. IDFC फर्स्ट बँकेनं विंग्ज स्टार्टअप लाउंज बंगळुरूमध्ये सुरू केलं. समंता हार्वे यांना ऑर्बिटल कादंबरीसाठी बुकर पुरस्कार. मग इंटरनॅशनल बुकर पुरस्कार पहिला आपण जेनी एर्पेनबेक यांना, आणि त्याचं ट्रान्सलेशन आहे मायकल हॉफमन यांचं कायरोस ही कादंबरी आपण पाहिली. यानंतर डोमिनिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायएस्ट नॅशनल अवॉर्ड देणार आहे. आपण बाकीचे पुरस्कार पण डिस्कस केले. ज्ञानशक्ती नावाचा आपण थिंक टँक पाहिलेला आहे, जयपूरमध्ये असेल. आणि ट्रम्प यांनी एलिस स्टेफनिक यांची नियुक्ती केलेली आहे UN अँबॅसिडर म्हणून. सी विजिल बद्दल आपण डिस्कस केलं, काय एवढं महत्वाचं नाही. आता दिल्लीमध्ये होतोय इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर, हा महत्वाचा आहे. पुढे जाऊया. दोन महत्वाच्या संस्था, त्यातली एक विस्तारा. बघा विस्तारा जे एअरलाइन्स आहे. आता सोशल मीडियावरती तुम्ही काही पोस्ट वगैरे पाहिले असतील, त्यामध्ये असं आलं होतं बघा की ही विस्ताराची शेवटची फ्लाईट आहे. बाकीच्या सर्वांनी त्यांना एक प्रकारे म्हणजे गुड बाय केलं होतं, बरोबर. तर ही जी विस्तारा एअरलाईन आहे ती प्रायव्हेट सेक्टर मधली वन ऑफ दी बेस्ट एअरलाईन्स आतापर्यंत मानली जायची. तर आता एअर इंडिया आणि विस्तारा या दोन एअरलाइन्सचं मर्जिंग होणार आहे. प्रश्न काय तयार होतोय, प्रश्न हा तयार होतो, विस्ताराचं कोणाबरोबर मर्जिंग झालं? एअर इंडिया बरोबर मर्जिंग होणार आहे, हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवाल. बाकी काही विचारत नाहीत, फक्त हे मर्जिंग कोणत्या दुसऱ्या कंपनी बरोबर झालं ते विचारू शकतात, तर एअर इंडिया सांगता आलं पाहिजे. यानंतर शारजा बुक फेअर होतोय आता. ओके, शारजा बुक फेअर म्हणजे पुस्तक मेळा 2024. या पुस्तक मेळ्यामध्ये म्हणजे हा पण 43वा शारजा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये सध्या मूळ हस्तलिखित भारतीय राज्यघटनेच्या हस्तलिखिताची उल्लेखनीय प्रतिकृती ही प्रदर्शित केली जाणार आहे. म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट रिप्लिका जी आपली कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा शारजा बुक फेअर मध्ये प्रसिद्ध केला जाईल. फक्त एवढा एक पॉइंट वाचून घ्याल, नॉट इम्पॉर्टंट, फक्त रीड करा. यानंतर एक महत्वाचा महोत्सव आहे किंवा उत्सव आहे, नाव आहे 5वा राष्ट्रीय EMRS सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सव आणि कला उत्सव 2024. कालावधी असेल 12 ते 15 नोव्हेंबर. आवृत्ती आहे 5वी. आयोजन असेल NESTS म्हणजे नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स. लोकेशन आहे खंडगिरी, ओडिसा. ओके, हे लोकेशन पाठ कराल. यासोबत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त तुम्हाला हे पाहायला मिळतं. बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबरला आहे आणि रिसेंटली आपण राष्ट्रीय जनजाती दिवस म्हणून घोषित केला आहे किंवा जनजाती गौरव दिन. जनजाती गौरव दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबरच का? बिरसा मुंडा यांची जयंती आहे किंवा बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस आहे. हा मुद्दा लक्षात राहील का? आणि याच वेळी आपण मागच्या म्हणजे याच तारखेला आपण मागच्या वर्षी PM जनमन योजना लॉन्च केलेली आहे. आठवते का? PM जनमन योजना PVTGचं संवर्धन करणं म्हणजेच पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुपचं संवर्धन करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. PM जनमन योजना. ओके, ती पण कधी केली? 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर का? कारण जनजाती गौरव दिन आहे, बिरसा मुंडा यांची जयंती आहे. तर इथं हा जो 5वा राष्ट्रीय EMRS सांस्कृतिक साहित्यिक महोत्सव असेल तो पण याच निमित्तानं साजरा केला जाईल. बाकी एकलव्य मॉडेल निवासी शाळा म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स हे ज्या आहेत यांच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. यासोबत बघा आज इथं असेल, आज आदिवासी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील 2 आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन करतील. एक मध्य प्रदेशचं श्री बादल भोई आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय आणि जबलपूरचं राजा शंकर शाह आणि रघुनाथ शाह स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचं उद्घाटन. हे पाठ करायचं नाही, फक्त काय लक्षात ठेवायचे आपल्याला की जर चुकून प्रश्न पडलाच तर हा जो ओव्हरऑल महोत्सव आहे तो कुठं पार पडलाय, तर किंवा याचं जे उद्दिष्ट आहे ते काय पाहिलं आपण. बरं, कुठं पार पडला? तर ओडिसामध्ये. उद्दिष्ट काय आहे? तर ट्रायबल लोकांसंदर्भात आहे, हे आपल्याला माहिती असावं. पुढे जाऊया. सुपर टायफून उसागी हे नाव कमेंट करा सर्वांनी, फॅमिलियर होऊन जाऊ द्या. उसागी नावाचं एक टायफून आहे, याने फिलिपिन्स देशामध्ये भरपूर नुकसान केलंय. प्रश्न येईल की कोणत्या देशामध्ये याने मेजर नुकसान केलं? तर फिलिपिन्स. किंवा कोणत्या देशाला सुपर टायफून उसागी जाऊन आदळलं?
तर तो आहे फिलिपिन्स. ओके, उसागी चक्रीवादळ फिलिपिन्समध्ये धडकलं असून या वादळामुळे नुकसान झालेलं आहे. फिलिपिन्समध्ये ओफेल नावानं याला ओळखलं जातं. ओफेल. ओके, तर हे 3 आठवड्यामधलं 5वं मोठं वादळ आहे. या अगोदर तोराजी, ट्रामी, इन्शिंग आणि कोंग्रे यासारखी चक्रीवादळाने फिलिपिन्सला ऑलरेडी म्हणजे त्रासलेलं आहे, बरोबर. पण त्यात आता हे 5वं चक्रीवादळ आपण पाहतो किंवा सुपर टायफून पाहतो. नाव आहे उसागी. देश विचारतील तर देश सांगता येईल का? फिलिपिन्स. ओके, पुढं जगभरामध्ये ट्रॉपिकल सायक्लोनला कोणत्या नावाने ओळखलं जातं बघा. जर अटलांटिक बद्दल बोलत असेल तर हरिकेन नाव लक्षात ठेवा. अटलांटिक किंवा पॅसिफिक बद्दल हरिकेन. जर हिंदी महासागरामध्ये पाहत असाल तर सिंपल चक्रीवादळ म्हणतो आपण. जर ऑस्ट्रेलिया पाहत असाल तर नाव लक्षात ठेवा विली विलीज. आणि इकडे जर पाहत असाल दक्षिण चीन समुद्र फिलिपिन्स रिजन इकडे टायफून म्हणतात. ओके, सो हा मुद्दा लक्षात ठेवा. जगभरामध्ये ट्रॉपिकल सायक्लोनला कुठं कोणत्या नावाने ओळखलं जातं? हा प्रश्न झाला तर सुटला पाहिजे. परत एकदा अटलांटिक पॅसिफिक आलं म्हणजे अमेरिकेच्या साईडचं आलं तर हरिकेन. जर आपलं विचारलं हिंदी महासागरामध्ये तर ट्रॉपिकल सायक्लोन म्हणतो आपण. आणि जर ऑस्ट्रेलिया जवळ आपण पाहिलं तर विली विली. आणि इकडे जर दक्षिण चीन समुद्र वगैरे पाहिलं आपण तर टायफून. ओके, आता पण आपण टायफूनच पाहतोय. उसागी. ही नावं लक्षात ठेवा कुठं काय म्हणतात. यानंतर एक लास्ट न्यूज पाहूया, मग प्रश्न सॉल्व्ह करूयात. न्यूज आहे कालिदास सन्मान 2024 किंवा कालिदास सन्मान पुरस्कार. मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा कालिदास सन्मान ज्येष्ठ गायक पंडित उदय भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. हा मुद्दा लक्षात ठेवा. विजेते कोण आहेत तर एवढं माहित पाहिजे आपल्याला. टॉपिक आहे कालिदास सन्मान पुरस्कार. विजेते आहेत पंडित उदय भवळकर. ओके, नाव लक्षात राहू द्या म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो. आता काही क्वेश्चन सोडवायचे आहेत. जर पॉसिबल असेल तर लाईक करा सर्वांनी, बरेच जण राहून जातात. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर राहिला असाल तर. आणि टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा. DNA बाय अनिकेत जाधव सर्च करा किंवा कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आता लिंक आली असेल त्याच्यावरती क्लिक करा, तुम्ही जॉईन करू शकाल. कारण लेक्चरची PDF असेल किंवा लेक्चरचं क्विज असेल याच टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल. पहिला प्रश्न, IDFC फर्स्ट बँकेने भारतातील पहिलं स्टार्टअप लाउंज खालीलपैकी कुठं सुरू केलं? पुणे, मुंबई, चेन्नई की बंगळुरू? प्रत्येकाने उत्तर द्यायचं, मी पाहतोय कमेंट्स. ओके, IDFC फर्स्ट बँकेने पहिले स्टार्टअप लाउंज कुठं सुरू केलेलं आहे? येस, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बंगळुरू या ठिकाणी आपण डिस्कस केलं, पहिलं स्टार्टअप लाउंज सुरू केलं. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटिश लेखिका समंता हार्वे यांना कोणत्या कादंबरी म्हणजे यांना कोणत्या कादंबरीला 2024चा बुकर पुरस्कार मिळाला? सस्पेन्शन, ऑर्बिटल, प्रोटॉन की गोल्डीलॉक? द्या उत्तर. ब्रिटिश लेखिका समंता हार्वे. ऑर्बिटल कादंबरी आठवते सर्वांना? ऑर्बिटल साठी आपण बुकर पुरस्कार पाहिलाय. 5वा राष्ट्रीय EMRS सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सव कुठं पार पडला? बघा, EMRS सर हे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच जमाती म्हणजेच ट्राईब्स. आणि तो जर विचार केला आपण तर राज्य कोणतं असलं पाहिजे? ओडिसा. ओडिसामध्ये आपण डिस्कस केलं या ठिकाणी हा 5वा राष्ट्रीय EMRS जो सोहळा आहे तो पार पडला. यानंतर उसागी चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये धडकलं असून या वादळामुळे मोठं नुकसान झालं? थोडक्यात सांगायचं, उसागी चक्रीवादळ कुठं आले? अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स की जपान? या 4 पैकी एक निवडायचंय, कोणता तरी ऑप्शन, तर कोणता निवडा? उसागी चक्रीवादळ कमेंट करा सर्वांनी. येस सर, उसागी चक्रीवादळ आपण फिलिपिन्स बरोबर पाहिलं होतं. एकदम सिंपल आणि सरळ मुद्दा. लास्ट क्वेश्चन, मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा कालिदास सन्मान हा कोणाला प्रदान करण्यात आला? रघुपती भट, उदय भवळकर, व्यंकटेश कुमार की सुमित भट्टाचार्य? सोपा प्रश्न आहे, सॉल्व्ह करू शकता. आपण डिस्कस केलाय कालिदास सन्मान उदय भवाळकर, पंडित उदय भवाळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर हे काही बेसिक क्वेश्चन्स होते आणि अत्यंत महत्वाच्या न्यूज होत्या ज्या आपण कव्हर केल्या. जर लेट जॉईन जर असाल तर रेकॉर्डिंग मध्ये लेक्चर पाहून घ्याल. जर लाईक करायचं बाकी असेल तर लाईक करा, बरेच जण राहून जातात. व्हॉट्सअपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करा की सर ग्रुपला ऍड करा, मी ग्रुपला ऍड करून देईल. टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. DNA बाय अनिकेत जाधव सर्च करा, टेलिग्राम चॅनल मिळेल. बाकी प्रिलिम बुस्टर बॅच आपण राज्यसेवा पूर्व साठी सुरू केलेली होती 1 डिसेंबर साठी.
आता तुम्ही ही बॅच एनरोल करू शकता. ऍडमिशन ओपन आहेत. नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला ही जी बॅच आहे किंवा बाकी इन्फॉर्मेशन आहे ती मिळून जाईल. या सर्व न्यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केल्यात. आय होप तुम्ही लेक्चर पूर्ण पाहिलं असेल. नसेल पाहिलं तर रेकॉर्डिंग मध्ये नंतर पाहून घ्याल, ते उपलब्ध आहे. रोजची रोज हे लेक्चर त्या टाइमला कंप्लीट करा म्हणजे लोड येणार नाही. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.